तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथं पहा, आज आहे संडे. तर संडेचा स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी. तर सकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि तोही व्हिडिओ मी पुढे अपलोड करणार आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे गुड्डूकडे, हॉस्टेलमध्ये गुड्डूला भेटण्यासाठी. तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आता जस्ट इथून निघणारच आहे. तर इथून कोचीला जायला 1-1.5 तास लागतो. सो फ्रेंड्स, असं व्हिडिओद्वारे बऱ्याच वेळा असं सांगावंसं वाटतं की सर्वांनी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि आपलं एज कितीही असू द्यात, आपण वेगवेगळे नवीन नवीन स्किल्स शिकायला पाहिजेत. म्हणजे काही आपल्याला जर काही शिकण्याची इच्छा असेल तर आपल्याला असं वाटतं की माझं एज एवढं झालं, आता मी शिकू शकत नाही. बट तसं काही नाही. एज त्यासाठी लिमिटेड नाही. आपण कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. तर त्याचे भरपूर उदाहरणं आहेत, तुम्हाला माहीतसुद्धा असेल. बट फक्त आपल्याकडे जिद्द पाहिजे की आपण सगळं काही करू शकतो आणि शिकू शकतो आणि आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे काही शिकताना समाज काय म्हणेल किंवा समाजाचा जास्त विचार न करता आपल्याला काय आवडते किंवा आपण काय करू शकतो आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी माहिती आहे की नाही माहीत नाही, बट बऱ्याच जणांना माहीत असेलसुद्धा. पॉझिटिव्ह आणि चांगला विचार करत राहा, म्हणजे निगेटिव्ह विचाराला मनामध्ये जागाच राहणार नाही. आणि नेहमी सतत चांगला विचार केल्याने काय होईल की मनामध्ये असं नकारात्मक विचारसुद्धा येणार नाहीत. त्यासाठी पॉझिटिव्ह विचार करायला शिका आणि पॉझिटिव्ह राहा, म्हणजे तुम्ही खुश राहाल. तर मला लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी भरपूर बोलावं असं नेहमी वाटतं. तसं मी एक चॅनलसुद्धा काढणार होते, पण सगळं काही मॅनेज होत नाही, कारण मी रोज तरी घरी नसते आणि त्यामुळे मॅनेज होणार नाही म्हणून मी तो काढलेला नाही. बट लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सगळंच मी करते आणि माझा खूप विश्वास आहे त्याच्यावरती. म्हणजे आपण जे काही बोलतो, आपण जे काही करायचं मनात धरतो, ते सगळं काही खरं होतं. ते शक्य आहे फक्त आपल्या पॉझिटिव्ह विचारामुळेच. तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड एक बुक आहे, ते वाचू शकता. ते बुक मी 4-5 वेळा वाचलं आहे आणि वाचलं तेवढं कमीच आहे. त्याच्यामध्ये मोठं बुक आहे. नसेल तर तुम्ही त्याचे क्लासेससुद्धा असतात, तेही करू शकताय. तर इथं पहा, कोचीला जाताना असा हा रोड आहे आणि सिनरी बघत बघत, ऐकत ऐकत आपण कधी कोचीमध्ये पोहोचू समजणारसुद्धा नाही. तसंही मी आज जास्त रोडचा व्ह्यू घेणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे सुद्धा व्हिडिओज मी ह्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर याच्या अगोदर आम्ही केरळाचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. अमृता मेडिकल कॉलेजमध्ये आपण एंट्री करतो आहे, तर हा एंट्रीचा रोड आहे. तर ह्या कॉलेजचा व्हिडिओ मी बऱ्याचदा दाखवला आहे. आता जस्ट आम्ही चाललो आहे म्हणून तुम्हाला दाखवते. याची माहितीसुद्धा मी पूर्वी सांगितलेली आहे, त्यामुळे आता माहिती काही सांगत नाही. आम्ही गुडूला अगोदरच सांगितलं होतं की रेडी होऊन बस, आपण बाहेर जायचं आहे म्हणून. तर ती तयार होऊन बसली आहेच, कारण तिचा फोन आला होता. 4-5 वेळा फोन, म्हणजे फोन सारखी करते ती. आणि म्हटलं की आत्ता येतो आहे, जस्ट थोडाच वेळ, 1-5 मिनटात आम्ही येतो. तिला खाली येऊन थांबायला सांगितलं, कारण वॉर्डनची परमिशन वगैरे घ्यायची. त्यामुळे म्हटलं की आज जाऊन विचारावं, पॅरेंट्स आल्यानंतरच सोडतात ते. तर आता मी फायनली गुड्डूकडे आलो आहे. वॉर्डनबरोबर बोलणं वगैरे झालं, साईन केली आणि आता म्हटलं जाऊया. तर पहिल्यांदा आम्ही आता जेवण करायला जाणार आहे, कारण दुपारची वेळ झाली आहे. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा जेवण करू आणि नंतर मग पुढचं प्लॅन बघूया. तर मुलांचं चाललं होतं काय खायचं काय खायचं, दोघांमध्ये थोडंसं डिस्कशन चाललं होतं. मला ही खायचं आहे, मला ते खायचं आहे. आणि मग म्हटलं आता बघूया कुठे चांगलं हॉटेल दिसतं आहे का, म्हणजे रेस्टॉरंट वगैरे. बऱ्याचदा आम्ही काय करतो की ओळखीचं जे आहे, म्हणजे आम्ही नेहमी जातो त्याच ठिकाणी जातो. बट आता तर पतीजींना हे हॉटेल माहीत होतं, ते म्हटले की इथं छान भेटतं सगळं. तर आम्ही इथं आलो आहे आणि कोचीमध्येच आहे, प्रॉपर कोचीमध्येच आहे. लुलू मॉलच्या जवळ आहे ॲक्च्युली, कारण आम्ही आता इथून नंतर बघू, म्हणजे आम्ही असं फायनली प्लॅन केला नाही की लुलू मॉलमध्ये जायचं आहे की दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे म्हटलं अगोदर जेवण करूया, पहिल्यांदा पेटपूजा आणि नंतर मग बाकीचं. तर काय काय घ्यायचं आहे ते त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. फिश खायचं की चिकन खायचं. मुलांना असं चिकन 65 वगैरे असलं आवडतं. तर संडेच्या दिवशी फक्त आम्ही असं बाहेरचं खातो, बाकी
काही नाही, बाकी आमची डायटिंग सुरू असते. म्हणजे 8 दिवस आम्ही म्हणजे डायटिंग करतो आणि संडेचे 1 दिवस असं बाहेरचं काही पण खातो. त्यामुळे मग असं वाटतं की एवढे दिवस केलेलं सगळं आपलं वेस्ट जातं आहे की काय. पण काय नाही, डायटिंग म्हटलं तरी आम्ही डायटिंग करू शकतो. म्हणजे कधी वेट कमी करायचं म्हटलं तर आम्हाला वाटतं ते आमचं बाय हात का केलं आहे. म्हणजे तेवढं आम्ही एक्सपर्ट झालो त्याच्यामध्ये. आता सगळं समजलं आहे काय खाल्ल्यानंतर कसं वेट कमी होतं काय. त्यामुळे काही भीती वाटत नाही. बरेच जण विचारतात की असं तुम्ही बाहेरचं वगैरे खाता मग असं वेट वाढण्याचं ते काही प्रॉब्लेम नाही का. बट काही नाही, आम्हाला मॅनेज करता येतं. म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगेन सुद्धा की आम्ही कोणता फॉर्म्युला यूज करतो, त्यामुळे आमचं वेट मॅनेजमध्ये राहतं आणि कधीच आम्ही वेट जास्त वाढवू देत नाही. जेवढं पाहिजे तेवढंच ठेवतो. म्हणजे आमच्या दोघांचंही तसंच असतं. तर आत्ता बघा आम्ही पोट भरून इथं जेवण केलं आणि लास्ट इथं पायनॅपल ज्यूस घेतला आहे, गुडून वॉटरमेलन घेतलं आहे आणि म्हटलं की ज्यूस प्यायचा आणि नंतर मग जायचं. कारण आम्हाला थोडीशी प्लांट्स पण घ्यायचे आहेत, भाजीपाल्याची रोपं पण घ्यायची आहेत आणि थोडीशी घराच्या समोर प्लांट्स लावण्यासाठी घेणार आहे आम्ही. त्यासाठी आम्ही इथं गार्डनमध्ये आलो आहे. तर इथं बघा नर्सरी आहे, मोठी चांगली नर्सरी आहे कोचीमधली. मग इथं भरपूर झाडं भेटतात आपल्याला पाहिजे ते, त्यामुळे म्हटलं इथं यावं. तर आता चाललं आहे आमचं बघायचं काय घ्यायचं. मुलांचं फोटोशूट सुरू आहे, कुठेही गेले का ह्या दोघांचं हे सुरू असतं. म्हणजे आधीला फोटो काढायचं बेड आहे, बट स्वतःचं नाही, गुड्डूचं फोटो काढून देतो तो. छान फोटोसुद्धा त्याला क्लिक करता येतात आणि आधीला फोटोज आणि व्हिडिओ छान काढता येतात. म्हणजे ती एक क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, छान फोटो काढतो आधी खरंच. त्यामुळे गुड्डूसारखी आधीच्या मागे पडलेली असते, आधी असा फोटो काढ, आधी तसा फोटो काढ. त्यामुळे त्यांचं फोटोशूट सुरू आहे आणि मी जस्ट असं बघते प्लांट्स कोणकोणती आहेत ती. तर हे बघा ही सगळी भाजीपाल्याची रोपं आहेत, भेंड्या आहेत, मिरच्या आहेत, वांगी आहेत, टोमॅटो आणि कुकुंबरची पण आहेत, भरपूर आहेत. हे बघा अशी ही त्यांनी सेट करून ठेवलेत. तर आता आम्हाला ना पूर्वी आम्ही जी वांगी लावलेली होती, तुम्ही पूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल, तर ती वांगी ना बरीच अशी खराब झालेली ती रोपं. त्यामुळे म्हटलं की नवीन रोपं आणून लावावी, त्यासाठी आलो इथं. आणि भेंड्यासुद्धा त्या लाल कलरच्या असतात ना, त्या इथं आहेत. आम्ही देशी भेंड्याच लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आता गावी गेल्यानंतर गावाकडूनच वांग्याची रोपं आणि मिरच्याच्या बिया वगैरे आणणार आहे. बऱ्याचदा आम्ही गावाकडून रोपं आणतो, मिरच्याची रोपं आणतो, वांग्याची पण आणतो. तर हे बघा स्नेक प्लांट आणि शोची इंडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स, भरपूर प्लांट्स आहेत इथं. आणि एवढी सगळी प्लांट्स बघितल्यानंतर ना मला असं वाटतं ही प्लांट घ्यावं की ती प्लांट घ्यावं. म्हणजे सगळीच प्लांट्स घ्यावी अशी वाटतात. मला तसं झाडं लावायला खूप आवडतं, त्यामुळे आवडतात प्लांट्स घ्यायला. आणि प्लांट्स घेतल्यानंतर तशी आपल्याला त्याची केअरसुद्धा करावी लागते, काळजीसुद्धा घ्यावी लागते. तर इथं पाहू शकता ही सगळी इंडोअर प्लांट्स आहेत. तर ही आहेत आमच्याकडे, त्यामुळे काही मी घेत नाही, जस्ट बघते. बघितल्यानंतरही मस्त वाटतं. आत्ता म्हणजे गावी जाताना मी इकडूनच बऱ्याचदा मी इथूनच प्लांट्स नेते. तर आता गावी जाताना भरपूर प्लांट्स घेऊन जायचे मला ॲक्च्युली. आणि घेऊन गेल्यानंतर लावतानासुद्धा मी दाखवते, म्हणजे समजेल की तुम्हाला मी कुठे कुठे कोणत्या पद्धतीची प्लांट्स लावलेली आहेत ते. तर हे बघा असा हा नर्सरीचा व्ह्यू आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांचं वेट कमीच होत नाही किंवा ते कमी करू शकत नाहीत. पहिल्यांदाच आपण आपल्या मनाची तयारी करून घेतली पाहिजे की आपल्याला वेट कमी करायचं आहे. नाहीतर वेट कमी करायचं आहे म्हणून दिसेल ती खाल्ल्यानंतर वेट कमीच होऊ शकत नाही. वेट फक्त असं म्हणूनसुद्धा कमी होत नाही, ते कृतीत करावं लागतं. एक्सरसाइज, कंटिन्युअसली एक्सरसाइज करावी लागते. नंतर मेन म्हणजे 32 बार फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही ऐकला असेल की नाही माहीत नाही, बट मी सांगते की ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस जेवण दमानं करायचं. म्हणजे 1 घास 32 वेळा चावून खायचा. असं जर तुम्ही जेवण केलं तर कोणत्याही पद्धतीचं जेवण असेल तर ते व्यवस्थित आपल्याला पचतं. त्यामुळे वेट वाढण्याचा पण जास्त प्रश्न येत नाही. आणि हा जो फॉर्म्युला आहे 32 बारचा, तो जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण सामील केला तर कधीच आपलं वेट गेन होणार नाही, कधीच वाढणार नाही, तो प्रश्नच येणार नाही. पूर्वीपासून हा फॉर्म्युला मी फॉलो करतो आहे. प्लस हेही आहे की ज्यावेळेस आपण जास्त कधीतरी ऑइली खातो त्यावेळेस नंतर कमी जरा कंट्रोल करायचं, म्हणजे मग मॅनेज होऊन जातो तो आठवडा. आता 8 दिवसात आम्ही 2.5 किलो वेट कमी केलं आहे. म्हणजे आम्ही दोघांनी पण.
आम्हाला जरा वेट कमी पाहिजे होतं, म्हणून मग आम्ही जास्त जरा स्ट्रिक्टली फॉलो केलं आणि 8 दिवस आम्ही म्हणजे मंडेपासून सॅटर्डेपर्यंत बिना तेलाचं सगळं खाल्लं आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला बाजरी भेटलेली गावाकडून, त्यामुळे मग रोज आम्ही भाकरीच खाल्ली आणि बिन तेलाची करी असं फक्त केलं. आणि एक्सरसाइज रोज सकाळी 1 तास वॉकिंग आणि एक्सरसाइज, पतीची खूप करतात एक्सरसाइज, त्यामुळे वेट आमचं कमी झालं, लगेचच एवढं कमी झालं. म्हणजे पोट भरून खातो आम्ही, बट रात्रीचं कसं आहे की रात्री 6 वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त म्हणाल तर 7 वाजेपर्यंत रात्रीचा डिनर करायचा असतो. त्यामुळे मग वेट कमी होण्यास मदत होते आणि बरेचसे आजार कमी होतात. रात्री 6च्या आत जर आपण खाल्लं तर बऱ्याचशा आजारावर कंट्रोल राहतं. म्हणजे आजार आपल्याकडे येतसुद्धा नाही, डोकावूनसुद्धा पाहत नाहीत असं असतं. त्यामुळे रात्रीचं जेवण नेहमी 6च्या आत करायचं आणि शक्य असेल तर स्किप केलं तरी चालतं. सकाळी आणि दुपारी पोट भरून खायचं आणि रात्री खाल्लं नसेल तरीही चालतं. असं जरी केलं तर पण आपलं वेट मॅनेजमध्ये राहतं. आणि आम्ही तसं पाहिलं तर बरंचसं हेल्दी खातो, म्हणजे घरी असतो तेव्हा. बट संडेच्या दिवशी फक्त आम्ही काही पण खातो, म्हणजे आम्हाला जे आवडतं, जे खावंसं वाटतं ते आम्ही खातो. पण इतर वेळेस आम्ही मॅनेज करतो, त्यामुळे काहीच नाही त्याचं होत. तर हे बघा, फ्लावरचे सुद्धा भरपूर प्लांट्स आहेत. आणि पतीची तर वेट कमी करायचं म्हटलं तर लगेचच कमी करतात आणि वाढवायचं म्हटलं तरी पण वाढवू शकतात. म्हणजे आता असं झालं की वेट कमी करायचं आणि वाढवायचं आमच्या हातामध्ये आहे असं मला वाटतं. म्हणजे तेवढं आम्ही व्यवस्थितपणे ते फॉलो करतो पहिल्यापासून. त्यामुळे बरेच जण म्हणतात की तुमचं वेट कधी वाढतच नाही का, कसं काय वगैरे. तर त्याच्या पाठीमागं हेच आहे. आणि पहिल्यापासून आम्ही एक्सरसाइज करतो आहे, आत्ताच नाही, पहिल्यापासून. त्यामुळे एक्सरसाइज आणि असं म्हणजे मॅनेजमध्ये राहिलं तर काय होतं की आपलं एज जास्त दिसत नाही. तर बऱ्याच जणांना वाटतं की आमचं एज कमी असेल, बट आमचं एज कमी नाही. बऱ्याच जणांना बघितल्यानंतर असं वाटतं की जास्त एज नसेल त्यांचं. बरीच जण आवर्जूनसुद्धा विचारतात की किती एज आहे म्हणून. आणि रोज म्हणाल तर 3 ते 4 लिटर पाणी मस्ट आहे पिणं. तर 3 ते 4 लिटर, जास्तीत जास्त 4 आणि कमीत कमी 3 लिटर पाणी प्रत्येकाने प्यायलाच पाहिजे. तर असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण सामील केला तर बरेचसे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होऊ शकतात आणि आपल्याला अजिबात काळजी वाटणार नाही की आपलं वेट वाढेल किंवा कमी होईल, असं जर फॉलो केलं तर. आणि इथं बघा, ह्या ज्या नर्सरीमध्ये आम्ही आलो आहे, तर ह्या नर्सरीमध्ये पहिलेसुद्धा मी बऱ्याच वेळा आलो आहे, त्यामुळे इथं थोडीशी ओळख होती. म्हटलं की बघू जरा, मी पण पाणी मारून बघतो. आणि त्यांनी लगेचच पाईप दिली आणि जस्टच पाणी मारून बघितलेलं त्यांनी. म्हणजे ही जी पाईप आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे ना, आणि इथं पाणी मारण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. छोटी छोटी प्लांट्स असतात, त्यामुळे ते सर्व प्लांट्स व्यवस्थित येण्यासाठी त्यांची एक टेक्निक आहे. तर आम्ही आता इथं प्लांट्स पण घेतली, तर ती प्लांट्स लावताना मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्या संडेला जायचं असं आमचं नक्की नव्हतं, कारण की आधीची एक्झाम सुरू झाली. तर आधी म्हटला की काय नाही, मोरल सायन्सची एक्झाम आहे आणि सगळा अभ्यास माझा झाला आहे, त्यामुळे म्हटलं मग जाऊया. तर आता चाललो आहे, कारण 3 दिवस आधीला स्टडी लिव्हच होती, त्यामुळे त्याचा सगळा अभ्यास कवर झाला आहे. आणि तसं म्हटलं तर 10वीला खूप अभ्यास असतो आहे, कितीतरी केला तरी कवर होतच नाही. बट आम्ही म्हटलं चल तेवढंच रिलॅक्स वाटेल, कारण नेहमीच अभ्यास असतो. आणि आता जस्ट एक संडेचा दिवस फक्त फिरून येऊया असं म्हटलेलं, मग आता चाललो आहे. आणि आधीलासुद्धा माहिती आहे की संडेच्या दिवशी आपण फॅमिलीसाठी टाईम ठेवतो, त्यामुळे आधीसुद्धा कवर करतो अभ्यास, त्याचा अगोदरच कवर करतो. बऱ्याचदा असंच होतं. आम्ही लुलू मॉलमध्ये गेलो, फिरलो बरंच, आणि नंतर आता गुडूला सोडा हॉस्टेलवरती आलो आहे. तर निघण्याची वेळ आली. गुडूकडं आलं की मस्त वाटतं, कसा टाईम जातो ते कळत नाही. ॲक्च्युली प्रत्येक पॅरेंट्सला कधी आपल्या मुलांना हॉस्टेलवरती सोडलं की जाताना जावंसं वाटत नाही. म्हणजे आपल्या मुलांना हॉस्टेलवर आपण सोडून जायचं म्हटल्यावर एक मनात वेगळंच कसं तरी वाटतं, की नको वाटतं. मुलं नेहमी आपल्याबरोबर असावीत असं आपल्याला कायम वाटतं. तर तसं काही शक्य नसतं, कारण शिक्षणासाठी म्हणा, त्यांना त्यांच्या करिअरसाठी तरी असं हॉस्टेलवरती वगैरे राहावं लागतंच. तर आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही आता गुडूला इथं हॉस्टेलवरती सोडून नंतर घरी जाणार आहे. तर त्यांना वॉर्डन मॅमला आम्ही रिक्वेस्ट करून ना एक 9:30 पर्यंत टाईम द्यायला सांगितलेला.
तर चालतंय म्हटलेलं या 9:30पर्यंत. तर आम्ही 8 वाजताच इथं पोहोचलो आहे. तर गुडूनं थोडंसं स्नॅक्स घेतलं आहे खायला. घरातून काय आणायचं म्हटलं तर ती म्हणते नको, कारण की इथं जेवण छान भेटतं आणि तिला विशेष म्हणजे इथलं केरलाचं जेवण खूप आवडतं आणि महाराष्ट्राचं पण आवडतं. म्हणजे आपण जी फी भरलेली आहे त्याच्यामध्येच ते रोज मुलांना स्नॅक्ससुद्धा इव्हिनिंगच्या वेळेस चहा स्नॅक्स वगैरे देतात. सो फ्रेंड्स, मी लुलू मॉलचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.